श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 ते 3 दिवसात किती ब्लाऊज शिवलेले आहे ते दाखवणार आहे। आणि त्यातच काय माझ्या जे शिवायला कारागीर म्हणजे ताई येतात त्या दोघी पण सुट्टीवर होत्या, कालपासून ते यायला लागले। कारण आमच्या गावची देखील यात्रा आहे। सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस आमच्या गावची यात्रा आहे। तर आज आहे रविवार, तर रविवारच्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट करत आहे। मी 2 दिवसात एकूण 20 ब्लाऊज शिवलेले आहेत। तर त्यामध्ये काय होतं, जर डिझाईन वगैरे नसेल तर अजून जास्त झाले असते ब्लाऊज। स्लीव्हला किंवा बॅकला जर डिझाईन असेल तर ब्लाऊजला खूपच वेळ लागतो, जर डिझाईन नसते तर अजून ब्लाऊज जास्त झाले असते। पण मी खूप प्रयत्न करायला फास्ट शिवण्याची, कारण अजून खूप ब्लाऊज पेंडिंग आहेत। आणि त्या दोघी देखील सुट्टीवर असल्यामुळे कामाचा खूपच लोड झाला। पण कालपासून त्या यायला लागलेत। ब्लाऊजला माझ्या हुक आणि बटन देखील त्याच लावत होत्या, त्यामुळे हुक बटनचा सुद्धा असा ढीग साठलेला होता। तर आम्ही काल तिघी जण ती सर्व ब्लाऊज खाली वतली आणि तिघींनी मिळून 5-6 ब्लाऊज हुक्क लावली। त्यामुळे सगळी ब्लाऊज हुक्क लावून तर कव्हर झाली। कारण आमची यात्रा ही मंगळवार आणि बुधवार असते, त्यामुळे 2 दिवस बंद ठेवायचं असं ठरवले। पण कदाचित मंगळवारी दुपारी यायला लागलं तर यावं लागणार। अजून 4 ड्रेस शिवायचे आहेत आणि ब्लाऊज देखील अजून पेंडिंग आहेत। त्यामुळे तर ही 2 दिवसात कोणती ब्लाऊज शिवलेत ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे। त्यातले 2-3 ब्लाऊजचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, बाकीचे ब्लाऊज सिंपलमध्ये ते आहेत ते तुम्हाला मी दाखवते। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। तर ही इतकी ब्लाऊज आपण 2 दिवसात तयार केलेली आहेत। तर ही किती ब्लाऊज आहेत तुम्ही मला नक्की कमेंट करून मोजून सांगा। जो कोणी सांगेल त्याचे नाव मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेईन। ही इतकी ब्लाऊज आहेत जी आता तयार आहेत, हे मी तुम्हाला आता एक करून दाखवते। या सर्वांचा व्हिडिओ मला बनवता आला नाही, पण त्यातील काही ब्लाऊज मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवणार आहे। तर हे आहे पहिलं ब्लाऊज, ह्याला आहे देवसेना बाही अशा पद्धतीने आणि बॅकला अशी डिझाईन केलेली आहे। तर हे आहे दुसरं ब्लाऊज, तर हे कटोरीज ब्लाऊज आहे आणि बॅकला सिंपल गोलगळा केलेला आहे। हे पहा, हे आहे पाठी त्यांची तयार डिझाईन होती आणि ही जी लेस आहे ही फक्त आपण आपल्याकडची लावलेली आहे। ह्याला सेम मॅचिंग होत होती म्हणून कारण सांगते तुम्हाला मी, कारण इथे थोडासा जोड येत होता, कारण हे डिझायनर ब्लाऊज असल्यामुळे हे एका कोपऱ्यामध्ये ही डिझाईन दिलेली होती आणि तिथे इतकासा थोडासा आपला कोपरा कमी पडत होता, त्यामुळे जोड दिला आणि त्याच्यावरती ही लेस लावली जेणेकरून जोड दिलेला लक्षात येऊ नये म्हणून। आणि बाही ह्याची सिंपलच आहे, फक्त ह्याला तयार गोष्टीने दिलेला आहे। तर हे ब्लाऊज पहा, ह्याची डिझाईन पहा, तुम्हाला आवडते का? तर ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। तर ही स्लीव्हला अशा पद्धतीची डिझाईन केलेली आहे। हे एक ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे, ह्याला पहा शूजला फक्त अशी लेस लावलेली आहे आणि बॅकला सुद्धा लेस लावलेली आहे, तीच सेम गोलगळा आहे, कटोरी ब्लाऊज आहे। ही 3/4 स्लीव्ज आहे आणि ह्याला देखील अशा पद्धतीची लेस लावलेली आहे, गोलच गळा आहे, खूप छान। तर हे पहा, हे अगदी मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे, उंची देखील भरपूर आहे, पण गळ्याचा आकार छोटा आहे। तर ह्याचा व्हिडिओ मी शॉर्टला टाकलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। हे पहा, आता जे दाखवलं त्याच लेडीजचं हे ब्लाऊज आहे पहा, क्लायंटचं। तर ह्याला अशा पद्धतीची डिझाईन केलेली आहे, ही अशी लेस लावलेली आहे दोन्हीकडे। पहा, पार्टीवेअर साडीवरचं ब्लाऊज आहे, ह्याला गोलच गळा केलेला आहे आणि फक्त नॉट लावलेले आहेत। तर ह्याला अजून प्रेस करायचं आहे। तर हे पहा, हे कटोरी ब्लाऊज आहे आणि सिंपल गोलगळा ह्याला केला, गोलगळाच आहे आणि ह्याला अशा पद्धतीची डबल लेस लावलेली आहे, पाहू शकताय तुम्ही। ही वेगळी लेस आहे आणि ही वेगळी लेस आहे आणि अशा पद्धतीच्या नॉट आपण हे तयार करून लावलेला आहे आणि ह्याला बाहीला अशा पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे। तुझला डिझाईन आहे, पाहू शकता तुम्ही किती छान दिसते डिझाईन ही देखील।
हे पहा, हा देखील गोल गळाचा आहे आणि ह्याला अशी लेस लावलेली आहे, बघू शकता कशा पद्धतीची आहे. आणि बाहीला पूर्ण अशा पद्धतीचे वर्क आहे. तर अशी बरीच ब्लाऊज माझ्याकडे आलेली आहेत शिवायला, तर तुम्हाला दाखवते मी. तर हे पहा, हे देखील सिंपल गोल गळा आहे. याला देखील अशा पद्धतीची आपण लेस लावलेली आहे. आणि हे पहा, पूर्ण वर्क ह्याला तयार होतं. पाठीत फक्त गोलगळा तयार केलेला आहे. बाहीला आणि बॅकला आणि बाहीला अशा पद्धतीचं क्लेनचं वर्क दिलेलं आहे. तर हे पहा, हे आणखीन एक ब्लाऊज आहे. सिंपल गोलगळा केलेला आहे कारण त्यांच्या मुलीने सांगितलेले त्या घरी ह्याला लेस लावणार आहेत आणि नॉट देखील लावणार आहेत, त्यामुळे आपण सिंपलच तयार केलेला आहे. आणि हे स्लीव्ज पहा, आत्ता तुम्हाला दाखवले त्या पद्धतीचे स्लीव्जला डिझाईन आहे पूर्ण. हे देखील त्यांचंच ब्लाऊज आहे. त्या दोघी जावांची 2 ब्लाऊज आहे. ह्याला देखील गोलगळा केलेला आहे. ह्याला देखील त्यांनी घरीच लेस वगैरे लावणार आहेत आणि स्लीव्जला हे अशा पद्धतीचे वर्क आहे. आणि हे ब्लाऊज तुम्हाला मी ह्याचा देखील व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ देखील दिलेला आहे आणि ह्याचा लॉंग व्हिडिओ, ही डिझाईन कशा पद्धतीने तयार केलेली आहे हा देखील येणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पहा. आणि ह्याच्या स्लीव्जला अशा पद्धतीची डिझाईन केलेली आहे, पाहू शकता तुम्ही. पण इथे अजून पॅच लावायचा राहिलेला आहे, तर इथे मी पॅच लावणार आहे. आणि हे आणखीन एक ग्रीन कलरचं, जे मगाशी तुम्हाला एक ग्रीन कलरचं ब्लाऊज दाखवलं त्याला देखील अशाच पद्धतीची लेस लावलेली होती. फक्त त्याला 3/4 बाही होती आणि ह्याला शॉर्ट बाही आहे. तर ही अशा पद्धतीची इतकी ब्लाऊज मी तयार केलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ह्यातलं कोणतं ब्लाऊज तुम्हाला जास्त आवडलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. तसेच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.